समता सैनिक दलाचे प्रशिक्षण, महिला सैनिकांची विशेष उपस्थिती। समता सैनिक दलाची मोठी फलटण उभी राहणार। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जळगाव जामोदच्या वतीने अनेक धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात। वर्षावासामध्ये मार्गदर्शन कार्यक्रम, श्रामणेर शिबिर, उपसिका शिबिर, बाल संस्कार शिबिर तसेच महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम राबविले जातात। दरवर्षी समता त्यांनी दलाचे शिबिर सुद्धा घेतले जाते। यावर्षी जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अनेक महिला पुरुष सैनिकांची या शिबिरामध्ये उपस्थिती लाभली। यावर्षी या शिबिराला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के शेगोकर हे प्रमुख लाभले होते, तर प्रशिक्षण देण्यासाठी समता सैनिक दलाचे कमांडर ऑफिसर शेषराव तायडे सर हे या ठिकाणी उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते। शिबिरातील उपस्थितीनुसार जळगाव जामोद तालुक्यात समता सैनिक दलाची मोठी फलटण उभी राहणार असल्याचे चित्र दिसत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयुष्यमान जगदीश हातेकर हे होते, तर प्रशिक्षक म्हणून शेषराव तायडे संरक्षण सचिव, विलास तुरंधर उपाध्यक्ष संरक्षण विभाग खामगाव, मुकुंदराव शेगोकार शेगाव शहर उपाध्यक्ष संरक्षण विभाग लाभले होते। प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष्यमान मिलिंद वानखडे संस्कार विभाग सचिव, भास्कर जुंबळे उपाध्यक्ष, आनंद लहासे सचिव संरक्षण, विनोद शेगोकार कोषाध्यक्ष, अनिल तायडे प्रचार पर्यटन विभाग उपाध्यक्ष, बौद्धाचार्य विठ्ठल तायडे, मोहन वानखडे कार्यालयीन सचिव, बौद्धाचार्य मधुकर गवई, बौद्धाचार्य तानाजी गवई, उत्तम वानखडे तालुका संघटक तथा संपादक IB7 न्यूज, बौद्धाचार्य महादेव पातोडे, बौद्धाचार्य सुभाष शेगोकार, निरंजन सावळे माजी सैनिक, आनंद शेगोकार माजी सैनिक, सुधाकर जनके सर माजी अध्यक्ष, साहेबराव भगत माजी अध्यक्ष, संगीताताई इंगळे अध्यक्ष महिला आघाडी, शंकर दामोदर मेजर, विनोद अवचार, उदयभान तायडे, सिद्धार्थ वानखडे, प्रमोद इंगळे, उत्तम इंगळे, वामन तायडे सैनिक, पुष्पाताई थोर, लताताई नितवणे वानखडे, कविताताई वानखडे व गावातील बहुसंख्य धम्म उपासक आणि उपासिका उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद शेगोकार यांनी केले, सूत्रसंचालन विजय वाकोडे सरचिटणीस यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लुंबिनी महिला मंडळ गाडेगाव खुर्द व भीम वॉरियर ग्रुप गाडेगाव खुर्द यांनी अथक परिश्रम घेतले। पहा सविस्तर बातमी IB7 न्यूज वर। जय भारत, जय संविधान, जय भीम। आपण पाहत आहे IB7 न्यूज। मी उत्तम वानखडे। आज 15 फेब्रुवारी 2026, ठिकाण जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव। समता सैनिक दलाचं प्रशिक्षण आज या ठिकाणी समता सैनिक दलाचं प्रशिक्षण सुरू आहे। सकाळी 9 वाजेपासून ह्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे आणि प्रशिक्षणाला वरिष्ठ जे आहेत, वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत किंवा वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत समता सैनिक दलाचे, ते या प्रशिक्षणाला उपस्थित आहेत। विशेष म्हणजे 20 मार्च 1927 रोजी 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत या समता सैनिक दलाची निर्मिती झाली। विषय होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करणार होते आणि त्या सत्याग्रहाच्या संदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई प्रांतातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून आणि देशातून मारेच्या धमक्या असलेले शिवीगाळ अशा प्रकारचा जे काही धमक्याचे पत्र बाबासाहेबांना येत होते आणि त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना सुरक्षा म्हणून या महार समाजातले, पूर्वीच्या महार समाजातले जे काही मिलिटरीमध्ये सैनिक होते, ते रिटायर सैनिकांनी एकत्र येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरक्षा देण्याची त्यांनी योजना आखली आणि त्यासाठी त्यांनी भीम सेवा दल नावाचं दल स्थापन केलं आणि त्या दलाच्या माध्यमातून सुरक्षा देणार आणि बाबासाहेबांची भेट झाली। बाबासाहेबांनी त्यानंतर असं ठरवलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भीम सेवा दल म्हणजे माझ्या नावाचं सेवा दल स्थापन करण्यापेक्षा समता सैनिक दल या नावानं दल स्थापन करण्याचं बाबासाहेबांनी तसा आदेश पारित केला आणि बाबासाहेबांनी तशी स्वाक्षरी केली। विशेष म्हणजे हा जो वर झेंडा दिसते आहे SSDचा, हा SSDचा झेंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः डिझाईन केलेला आहे, त्यावर त्यांची सही आहे। अशा प्रकारचं हे समता सैनिक दल 20 मार्च 1927 साली स्थापन झालं आणि येणाऱ्या 2027 मध्ये याला 100 वर्ष होणार आहेत। असा 100 वर्षाचा हा जो काही मोठा प्रवास केलेला हे समता सैनिक दल, आज बाबासाहेबाचं हे समता सैनिक दल पूर्ण भारतामध्ये खेळोपाडी पोहोचलं आहे। जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द या ठिकाणी हे समता सैनिक दलाचं शिबिर सुरू आहे। आपण पाहत आहे IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।